Welcome students. Today we are going to learn about standard second subject English cardinal and ordinal number, page number 45. Sania is watering the flowering plants in the garden. पहा मुलांनो, इथे आपल्याला सानिया नावाची मुलगी फुलझाडांना पाणी देताना आपल्याला दिसत आहे. मग तिच्याकडे कोणकोणते रोप आहेत बरं? रोज म्हणजे गुलाब, पेरिविंकल सदाफुली, मारीगोल्ड झेंडू, जास्मिन मोगरा, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, अशा प्रकारचे तिच्याकडे 5 रोपं आहेत तिच्या गार्डनमध्ये. ती त्यांना पाणी देत आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारले पहा. लुक ॲट द पिक्चर अबो, वरचे चित्र पहा, अँड राईट द प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक स्पेसेस, आणि रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिला प्रश्न आहे, द फर्स्ट प्लांट इन ऑर्डर फ्रॉम सानिया इज. पहिलं जे रोप आहे ते सानियापासून पहिल्या नंबरवर ते कोणतं रोप आहे? पहा मुलांनो, लक्ष देऊन. पहिलं रोप कोण आहे? बरोबर, रोज. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत ROSE, रोज. दुसरा प्रश्न पहा, द जास्मिन इज डॅश इन ऑर्डर फ्रॉम सानिया. जास्मिन नावाचं हे जे फूल आहे ते सानियापासून कितव्या नंबरवर आहे? पाहूया आपण. फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि हे फिफ्थ. मग कितव्या नंबरवर आहे जास्मिन? फोर्थ. म्हणून आपण इथं लिहिणार फोर्थ. मग तुम्ही हे फोर्थ FOURTH असंही लिहू शकता. 2 पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढे पहा, द टोटल नंबर ऑफ प्लांट्स इज. एकूण रोपं किती आहेत असे विचारले. अगदी बरोबर, किती आहेत? 5. म्हणून आपण इथं लिहिणार 5. आता पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे, सी पेज नंबर 33 अँड 34 ऑफ दिस बुक अँड टेल. याच आपल्या गणिताच्या पुस्तकातील 33 आणि 34 पेज नंबर तुम्हाला उघडायचे. त्यावर आपल्याला इंग्रजी महिने आणि मराठी महिने दिलेली आहेत, ती पाहायची आहेत आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पाहूया मग. पहिला प्रश्न आहे, विच इज द 5th मंथ इन द इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इयर. पहा, इंग्रजी महिन्याचा जो कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये 5वा महिना कोणता आहे? मग इंग्रजी कॅलेंडर म्हणल्यावर जानेवारी सुरुवात. आपण 5th म्हणल्यामुळं 5 बोटं मोजूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग 5वा महिना कोणता आला बाळांनो? मे. म्हणून आपण इथं लिहिणार मे. पुढे पहा, काउंटिंग फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इंडियन कॅलेंडर इयर विच इज द 8th मंथ. पहा, आता मराठी महिन्याचं विचारलं आहे. मराठी महिन्याचं कॅलेंडर जर आपण पाहिलं वर्षाचं, तर त्यामध्ये 8वा महिना कोणता असं विचारलं. आणि मराठी महिना म्हणल्यामुळं चैत्रनी सुरुवात होते. मग आपण 8 बोटं, इथं 8वा महिना म्हणल्यामुळं 8 बोटं मोजायची. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. अगदी बरोबर. म्हणून आपलं महिना येणार इथलं 8वा कार्तिक, KARTIK, कार्तिक. समजलं? पुढे पहा. पुढे आपल्याला इथं एक फिश टँकचं चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि राईट द कार्डिनल नंबर, आणि आपल्याला तिथं कार्डिनल नंबर लिहायचं आहे. पहिला प्रश्न पहा, हाऊ मेनी पर्पल फिश आर देअर इन द टँक. या फिश टँकमध्ये तुम्हाला पर्पल म्हणजे जांभळ्या रंगाचे किती मासे दिसतात? जांभळ्या रंगाचा हा एकच मासा आहे, म्हणून आपण इथं लिहिणार 1. समजलं? आता दुसरा प्रश्न पहा, हाऊ मेनी रेड फिश. लाल रंगाचे किती मासे आहेत? पाहूया. 1, 2, 3 आणि हे 4. म्हणून आपण इथं लिहिणार 4. समजलं? आता पुढचा प्रश्न पहा, हाऊ मेनी येलो फिश. आता पिवळ्या रंगाचे विचारले. मग पिवळ्या रंगाच्यानं आपण गोल करूया किंवा त्रिकोण करूया. 1,
2 अँड दिस इज 3. अशा प्रकारे 3 येलो फिशेस आहेत. पुढं काय म्हणलं आहे पहा. रिमेंबर द नंबर्स वी यूज टू काउंट थिंग्स आर कार्डिनल नंबर्स. आता आपण मासे मोजण्यासाठी 1, 2, 3 असे जे अंक वापरलो त्यांना म्हणायचं कार्डिनल नंबर. म्हणजे काउंट करण्यासाठी जे अंक वापरतात त्यांना कार्डिनल नंबर म्हणायचं. द वर्ड्स वी यूज टू टेल द प्लेस ऑर ऑर्डर इन अ रो ऑफ थिंग्स आर कॉल्ड ऑर्डिनल नंबर. आणि जेव्हा एखाद्या वस्तूची जागा किंवा रांगेतली जागा आपण जेव्हा सांगतो त्याचं नंबर सांगतो कितवा आला तेव्हा त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. अशा प्रकारे काउंट करण्यासाठी वापरणाऱ्या नंबरना म्हणायचं कार्डिनल नंबर आणि प्लेस किंवा जागा किंवा नंबर सांगण्यासाठी वापरणाऱ्यांना आपण म्हणायचं ऑर्डिनल नंबर. समजलं मुलांनो? धन्यवाद.